नमस्कार, मी डॉक्टर मकरंद जोशी, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय दापोली। मी आज आपणाला कृषी शिक्षणामध्ये उपलब्ध असलेल्या संधी याविषयीची माहिती देणार आहे। आपल्याला माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु असं असलं तरी 70च्या दशकामध्ये आपण कृषी उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण नव्हतो आणि आपल्याला अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत होती। परंतु नंतर 80-90च्या दशकामध्ये आपला देश हा स्वयंपूर्ण शेती उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झाला आणि त्याला प्रामुख्याने तत्कालीन सरकारने जी काही धोरणं राबवली ही धोरणं कारणीभूत आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः कृषी संशोधन, त्याच्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये तज्ञ प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, आणखी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, ह्या 3 महत्त्वाच्या बाबींचा अवलंब आहे। आता भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या अंतर्गत जवळपास 65पेक्षा जास्त कृषी विद्यापीठं या कामी कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि कृषीविषयक विस्तार कार्य असे 3 प्रमुख घटक डोळ्यासमोर ठेवून देशातील शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात। तर आपल्याला माहिती आहे की कृषी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा एक भाग आपल्या देशामध्ये सध्या समजला जातो। गेल्या 2-3 वर्षाचा जर का विचार केला तर वैद्यकीय क्षेत्रानंतर विद्यार्थ्यांचा कल किंवा ओढा हा कृषी शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेला आहे आणि त्याचं प्रमुख असं कारण आहे की गेल्या काही वर्षात, गेल्या 20-25 वर्षामध्ये शेतीमध्ये जो आमूलाग्र बदल झालेला आहे, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आधुनिक शेती आणि त्यातून जास्तीत जास्त नफा किंवा जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची जो कल किंवा जो एक ट्रेंड दिसून आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे आणि त्या अनुषंगाने नवीन जे आपले होतकरू विद्यार्थी आहेत त्यांनी कृषी शिक्षणाकडे वळावं असं एक आपल्याला आवाहन करण्यात येत आहे। आणि त्या दृष्टीने कृषी शिक्षणासाठी जे काही विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये BSc कृषी, BSc उद्यानविद्या, BSc वनशास्त्र, त्याचप्रमाणे BSc कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे मत्स्यविद्या, BSc मत्स्यविद्या असे हे स्नातक स्तरावरचे अभ्यासक्रम आहेत आणि या सर्व अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर त्याचप्रमाणे आचार्य पदवीची सुद्धा आपल्याकडे सोय आहे। आणखीन जे विद्यार्थी या कृषी विषयक अभ्यासक्रमांमध्ये त्यांच्या आवडीनुसार प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना एक मोठी संधी उपलब्ध आहे। कारण असं जर का बघितलं तर शेती क्षेत्र हे वाढतं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तज्ञ आणि प्रशिक्षित अशा मनुष्यबळाची प्रचंड अशी आवश्यकता आहे। मग आपापल्या विद्यार्थ्याच्या आवडीनुसार हे विद्यार्थी कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करू शकतात, अध्यापन करू शकतात। कृषी निविष्ठा ज्या निर्मिती करणाऱ्या विविध जे स्थानिक किंवा खाजगी कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाव आहे। त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत की ज्याला आपण NGO म्हणतो, या संस्थांमध्ये सुद्धा या मोठ्या प्रमाणात तज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे शासनाचे जे विविध उपक्रम असतात, शेतीविषयक उपक्रम असतात, या उपक्रमामध्ये सुद्धा तज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता असते। तर विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे, पण विशेषतः नोकरी न करता कृषी या विषयाशी निगडीत अनेक असे उपक्रम आहेत की ज्याच्यामध्ये स्वयंरोजगाराची प्रचंड मोठी संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते। आणि नेहमीच म्हटलं जातं की नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना, तर याच्यामध्ये विविध प्रकारच्या अशा संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जशी जशी विज्ञानाची प्रगती होत आहे आणि विज्ञानामध्ये जे जे काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे सर्वच तंत्रज्ञान आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे। जसं जैवतंत्रज्ञान असेल, शेतीमध्ये ड्रोनचा वापर असेल, IT क्षेत्र असेल किंवा त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो विषय असेल, त्याचप्रमाणे उपग्रहाच्या या मदतीने शेतीमध्ये सुधारणा करणं असेल, असं विविध जी काही प्रगती होते विज्ञानामध्ये, या प्रगतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रामध्ये करण्याची ही एक मोठी संधी आहे आणि त्याला आता सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून आपापल्या जे आवडीचं क्षेत्र आहे ते निवडून या जे कृषी विद्यापीठांचे विविध जे उपक्रम आहेत या उपक्रमामध्ये प्रवेश घेऊन जर का आपलं करिअर केलं तर ते देशासाठी तसंच त्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक हितासाठी सुद्धा फार मोठं उपयुक्त असं ठरणार आहे। ह्याच्यामध्ये महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की देशामध्ये जी 65पेक्षा जास्त कृषी विद्यापीठं आहेत आणि कृषी संलग्न विद्यापीठं आहेत, या संलग्न विद्यापीठांमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे हा देशपातळीवर समान अभ्यासक्रम आहे आणि तो काळाच्या नुसार काळानुरूप
आवश्यकतेनुसार दर 10 वर्षांनी हा सुधारित होत असतो आणि त्यामुळे जे जे प्रगत तंत्रज्ञान जे उपलब्ध होत असतं, या तंत्रज्ञानाचा सुद्धा अंगीकार आणि अंतर्भाव या कृषी शिक्षणामध्ये केला जात असतो। त्यामुळे भविष्यामध्ये या आपल्या कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नवीन तरुण विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपलं त्याच्यामध्ये भवितव्य घडवावं, आणखीन देशाच्या प्रगतीला सुद्धा हातभार त्यामुळे लागणार आहे असे मला विश्वास आहे। आपण सर्व विद्यार्थ्यांनी याचा योग्य पद्धतीने विचार करावा आणि या क्षेत्राकडे किंवा कृषी शिक्षणाकडे वळावं असं मी आपल्याला आवाहन करतो। नुसतंच आपण घोषणा ऐकतो की जय जवान जय किसान जय विज्ञान किंवा शेतकरी जगेल तर देश टिकेल वगैरे, या नुसत्या घोषणांचा अवलंब करून उपयोग नाही, तर त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि त्याचा एक साक्षीदार किंवा त्याचा एक सहभागी होण्यासाठी आपण या कृषी क्षेत्राकडे वळावं, कृषी शिक्षणाकडे वळावं असं मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद।